हाय हॅलो नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर उद्या आहे आमच्या बबड्याचा बड्डे आहे ना बिल्लू. हॅपी बड्डे कोणाचा आहे? तुझं आहे. तर करायचं का नाही करायचं हे सगळं आमच्या दोघांचं चालू होतं, कारण गणपती जवळ येतात. परवा गणपती आहेत 5 तारखेला, सांगते मी. 5 तारखेला याचा बड्डे, 7 तारखेला गणपती. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं पण कन्फ्युजन झालं होतं की इथं करायचं की गावाकडे करायचं. गावाकडे सगळेजण म्हणजे तिकडं करायचं आणि इकडं पण कोण येणार, आणि पहिला बड्डे म्हटलं सगळे तर पाहिजेत. सगळं चालू होतं. मग 5 तारखेलाच मी निघणार आहे इथून, मी आणि हे साहेब येणार आहेत शुक्रवारी संध्याकाळी. त्याच्यामुळे बड्डे तर करावा लागेल, कारण आम्ही दुपारी निघणार, संध्याकाळी जाऊन पोचणार आणि बड्डे तर होणार नाही मग त्या दिवशी. मग त्याच्यासाठी आम्ही त्याच्या बड्डे दिवशी 5 तारखेला सकाळी बड्डे करून मग निघणार आहे, म्हणजेच उद्या. तर इथं त्याचीच तयारी चालू आहे. घरच्या घरीच आम्ही साधं असंच आमच्या फ्लोअरवाल्यांना असं बोलवून करायचं चालू आहे. आणि इथं साहेब करत आहेत डेकोरेशनची थोडीफार तयारी. आता लाडक्या लेकाचा बड्डे आहे म्हटलं थोडीफार तर तयारी करावी लागणारच आहे. तर तेच करतो आहे. तर स्टे ट्यून, आम्ही काय काय करू बड्डेसाठी ते नक्की बघा. आणि आमच्या बाळाला छान छान विश करा, तुमचे चांगले चांगले आशीर्वाद द्या. चला स्टे ट्यून. झोपणार आहेस तू? कधी झोपणार आहेस? चला झोपू चला. आज 5 सप्टेंबर, तर बाळाचा बड्डे. तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळी स्पेशल रांगोळी काढायची. यासाठी मी सकाळी 5:30लाच उठून बसले होते. घरातलं सगळं झाडू फरशी केलीच, पण त्याच्यानंतर घेतली रांगोळी काढायला. आणि बाकीचं तर आवडायचं होतं डेकोरेशन. रात्री फुगे फुगवायला घेतले होते, तेव्हा ते फुटत होते. त्याच्या आवाजानं आमचा लाडोबा अजिबात झोपत नव्हता. त्याच्यामुळे मी सकाळीच सगळं करायचं होतं, आणि तो सकाळी पण लवकरच उठून बसला. मग काय, ही अशी छान अशी रांगोळी काढली. आणि त्याच्यानंतर सगळं डेकोरेशन जे काय होतं ते साहेबांनी केलं. आणि छान तयार झालंय ना, आंघोळ करून शंभो करून आंघोळ करून केलोय फक्त आम्ही, आणि अजून तयार व्हायचं आहे. डेकोरेशन झालंय आमचं इथं, तर दाखवते तुम्हाला.
बड्डे झाल्यानंतर आम्ही इथे हे जे काही कांदे पोहे केले होते तर ते एन्जॉय केले. तर कांदे पोहे एन्जॉय केलेच, पण तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला का नाही? आम्ही पोहे कसे झालेत? हा छानसा माझ्या लाडोबाचा बड्डेचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच एंड करते, कारण पुढचा जो ब्लॉग असेल तो गणपतीचा असेल आणि तेव्हा मी गावी गेलेली असेल. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूच. तोपर्यंत